मतदान करणार का नाही? मतदान करणार नाही यावेळी. आमच्या निम्म्या गल्लीला पुढं पाणी येत नाही आणि आम्ही बहिष्कार टाकणार मतावर. पाणी येत नाही चावीला नेक सकाळी नाही संध्याकाळी येते. गटार नाही आहे, रस्ता नाही आहे. मेन म्हटलं तर करत्यात निमार्त सोडत्यात. गटर काढायला व्यवस्थित येत नाहीत. एक दिवस अडाणी का विना व्यवस्थित पाणी लोकांना भेटू दे एवढंच. आणि पाण्याचं टायमिंग एकच राहू दे. लाईटीचं डांब बी वाकलाय. गटार फुटून घुसा बाहेर यायला पलीकडं. कसं केटकाळी गल्ली आणि बोळ गल्ली ह्या दोन गल्लीला म्हणजे वाईट टाकल्यासारखं काम आहे. मागं जे निवडून गेलेत नगरसेवक आम्हाला कुणी माहीतच नाही कोण आहे ते. ज्यावेळेस मत मागायला आले त्यानंतर कुणीही फिरकलेलं नाही. त्यामुळे आम्हाला कोण नगरसेवक आहे माहीत पण नाही आहे. पाणी नाही, गटर व्यवस्थित नाही, रस्ता व्यवस्थित नाही, नगरपालिका कामगार बरोबर काढत नाहीत. रस्ता नाही या गल्लीला. तो परत गटार स्वच्छ नाहीत, गटाऱ्या खोल नाहीत, पाणी येत नाही व्यवस्थित. सगळ्या सांद्री कोपऱ्यातल्या सगळ्यांनी रस्ते व्यवस्थित झाल्यात, पण योगायोग नगरचं का होत नाही? या गल्लीतला नगरसेवक कोण आहे ते माहितीच नाही आहे आम्हाला. त्याच्यामुळे सगळे प्रश्न सुटतच. आयुष्य गेलं गटरीच्या पाण्यात नाही. हे पाणी आता गटर काढले आहेत की नाही ते सगळं पाणी इकडे उरपाट येते बघा. सगळं रस्त्याला पाणी इथं दारात असतंय बघा. आमच्या आपल्या भागात एकच ओपन पीस आहे, पण अजून तिथं मंदिरची स्थापना करतो म्हणलीत, अजून काही झालेलं नाही. अंगणवाडी का सेविका आहेत आपल्या भागात, त्यासनी अंगणवाडी बांधून देतो म्हणलीत, ते पण अजून काही काम झालं नाही. या गेल्या 8 ते 10 वर्षात नगरसेवक कोण आहे किंवा आल्यात की कोणी येत नाही. निवडून झाल्यापासून कोणी आलं नाही. ना गटार झाले, लाईट नाही, रस्ता झाला नाही. आमच्या इथे गेले 10 वर्षात रस्ता झालेला नाही आहे. काय डास घरात भरल्यात, डास गटर काढायला येत नाही. आता घंटा गाडी बाराला यायला लागल्यात. काय बायका घरात. या प्रभागात गेल्या 40 वर्षापासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. या वर्षी आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की मतदान करायचं नाही. या वर्षी आम्ही सगळ्यांनी ठरवलंय रस्ता गटारी झाल्याशिवाय मतदानाला जायचं नाही. नमस्कार दर्शकांनो, मी आहे विनायक कलडोने आणि तुम्ही पाहताय माय महाराष्ट्र न्यूज चॅनलवरती इचलकरंजी बोले हा कार्यक्रम. तर आज आपण प्रभाग क्रमांक 14 मध्ये आलेलो आहोत. 14 मध्ये केटकाळी गल्ली परिसरात आपण आहोत. या परिसरातील 2-3 गल्ली मधील या महिला जमलेल्या आहेत. इतक्या मोठ्या संख्येने इचलकरंजी बोले या कार्यक्रमाला प्रतिसाद मिळत आहे. 2 ते 3 प्रभाग झाल्यानंतरच इथून फोन येत होते की आमच्या प्रभागात कधी येणार, आम्हाला समस्या मांडायच्या आहेत. आज आतुरतेने वाट पाहत असलेल्या महिला इथे जमलेल्या आहेत आणि त्यांच्याकडून आपण इथल्या प्रश्नांची उकल करणार आहोत. तर काय समस्या तुम्हाला? पाणी येत नाही चावीला नेक सकाळी नाही संध्याकाळी येते. गटार नाही आहे, डांबसारखं नाही आहे, रस्ते लाईट सारखे बंद, डांबावर लाईट नाही. हां रस्ता नाही आहेत. मेन म्हटलं तर करत्यात निमार्त सोडत्यात. गटर काढायला व्यवस्थित येत नाहीत. किती वर्ष झालं रस्ते केलेले नाही? लय वर्ष झालं. आम्ही आता रस्ते करून 15 झालं, 10-15 वर्ष झालं आणि गटार करून 20 वर्ष झालं. या भागाला गटार झालेली नाही आहे. हां आणि स्वच्छताचं नाही. आमचं इथं ड्रेनिंगचं आता किती वर्ष झालं करून. ड्रेनिंगचं काय अजून नाही. इकडं पाणी सोडले आम्ही ड्रेनिंगला. ड्रेनेज आलेलंच नाही का? ड्रेनिंग नुसतं जोडून ठेवलं तिथं पत्तर. तिकडं वाट दिली नाही म्हणताना हाय तिथंच आहे ते. तुमचं आता पाणी टाकीला जाते काय? आमचं पाणी इकडं सोडले आम्ही. स्वतंत्र टाक्या आहेत शौचालयाच्या? तिकडं आहेत की पलीकडे स्वतंत्र टाक्या आहेत. हां गटरी तुंबल्या तर मोबाईलवर आम्ही फोटो काढून आम्ही कांदेकर यांना पाठवते. मग येतात. महिनाभर गटरी काढायला येत नाही. ढास भरपूर आहेत पाठीमागच्या गल्लीला. हां पाणी लवकर सोडलं पाहिजे. पाणी लवकर सोडलं पाहिजे. 12ला पाणी सोडतात. रात्रीचं 11-12ला पाणी सोडतात. होय. तोंडातून हाताचा घास हातात पाण्याला ठेवायचं आणि पाणी भरायचं. त्याला टायमच नाही सोडायचा. टाइम एक करायला पाहिजे. हां तुम्ही आजी वयस्कर आहे, जुने आहे, तुम्हाला अगोदर पाणी येत होतं आणि आत्ताचं पाण्याची समस्या गंभीर, तुम्हाला काय तुम्ही सांगता? पाण्याचा प्रश्न म्हणजे पूर्वी पाणी कसं येत होतं? पाणी पूर्वी कसं येत होतं आणि आता जी पाण्याची बिघाड झाल्या. पूर्वी 1 दिवसातनं पाणी येत होतं का नाही? आता 4-5 दिवसांनी येते. याबद्दल तुम्ही काय सांगा? 6 दिवसानं लवकर यावं. 6 ते 7 दिवसांनी पाण्याचा प्रश्न आमचा जो निर्माण झालेला आहे तो पूर्णपणे सुटू दे. एक दिवस अडाणी का विना व्यवस्थित पाणी लोकांना भेटू दे एवढंच. आणि पाण्याचं टायमिंग एकच राहू दे. सकाळी पाणी येऊ दे, 4 सुद्धा येऊ दे, खरं 2 तास सोडू दे. असं मेन आहे. आठवड्यात निदान 1-2दा तरी स्वच्छ केल्या पाहिजेत गटारी. त्यामुळे डासाचा प्रॉब्लेम लहान मुलं आपल्या गल्लीत भरपूर आहेत. त्यामुळे डासाचा आपलाही प्रॉब्लेम आहे. औषध फवारणी तर होतच नाही आहे आपल्या इकडं, नाही होत. हां डासाची
आणि गटरी करून आता प्रत्येक 3-4 गल्लीसनी गटरी करून झाल्यात. इथं ह्या गटरी त्या बोळात कोण गटरी करायला येत नाही. मेहतर गल्लीत गटर झाली आहे. सगळ्या भागात गटरी यायला पाहिजे, गटर करायला या भागात यायला पाहिजे बघा. गटर करायला कोण गटर काढायला येत नाही, काय नाही. गटारी करायला पाहिजे आमच्या इथं. सगळं घाण सगळं. लाईटीचं डांब बी वाकलाय. गटर फुटून घुसा बाहेर यायला पलीकडं. लाईटीचे डांब पलीकडे वाकलेले आहेत. लाईटीची सोय नाही आहे. वेळेत पाणी पण येत नाही, गटारीतली घाण पण काढता येत नाहीत. आणि काय कोणाला बोलायचं? लाईट हाय सोडा डामावर, नाहीच नाही का डाम वाकलाय. असं पोरं खेळतात बारकी, कुठं जर काय झालं तर काय करायचं त्यामुळं. होय बघा, मी रमेश विटेकरी बोलतोय केटकाळी गल्लीमधून. पलीकडल्या गल्लीत गटर झालेले आहे, परत मेहतर गल्लीत गटर झालेले आहे. ह्या 2 एक गल्ल्या म्हणजे कसं केटकाळी गल्ली आणि बोळ गल्ली, ह्या 2 गल्लीला म्हणजे वाईट टाकल्यासारखं काम आहे की आजपत्र कधीच गटर होत नाही. का बरं वाईट टाकलं? कारण का इथं कोण लक्ष देत नाही. आणि कसं तुम्ही मतदान करताय ना? हो, मतदान करतोय की आम्ही. मग तुम्हाला समस्या, नागरिक समस्या का सोडवत? ही गल्ली कशी होती मागच्याला? ही बाउंड्री गल्ली आहे. म्हणजे हे समोरचा भाग वेगळ्या प्रभागमध्ये आणि ह्या भाग तो वेगळ्या प्रभागमध्ये आहे. त्यामुळं इथं दुर्लक्ष होतं इथं. आणि ह्या भागाला मागे जे निवडून गेलेत नगरसेवक आम्हाला कुणी माहीतच नाही कोण आहेत ते. ज्यावेळेस मत मागायला आले त्यानंतर कुणीही फिरकलेलं नाही. त्यामुळे आम्हाला कोण नगरसेवक आहे माहीत पण नाही आहे. आणि दरवेळा तुमचा वार्ड चेंज होतोय, त्यामुळे तुमच्या समस्या सुटत नाहीत. गटरवाला कसं सांगायला लागते तेव्हा ते गटर काढायला कांदेकरला पण आम्ही सांगायचं फोन करतो. मग ते तर त्या बोळगलीत अशी परिस्थिती झाली आहे की बोर खाली एक लाईटचा डाम आहे, तो तांबरून निम्मा कट झालेला आहे. तिथं जवळजवळ 20-25 बायका पाणी भरत असतात. तो कधीही ढासळून हानी होऊ शकते बायकांची. त्यामुळे एक विनंती आहे की तो वेळेतल्या वेळेत लवकर तो डाम तयार व्हावा. तर या ठिकाणी आपण समस्या जाणून घेतल्या. सर्वात महत्त्वाचं म्हणजे या ठिकाणचा जो परिसर आहे, हा जो भाग आहे केटकाळी गल्लीचा आणि हा बोळ गल्ली, हा परिसर जो आहे हा दरवेळेला प्रभागात बदल होतोय. बदल होत असल्यामुळं इथे निवडून येणाऱ्या नगरसेवकाला या प्रभागाशी काहीच घेणं देणं नाही असं ते वागतात, असं नागरिकांचं म्हणणं आहे. त्यामुळे आमच्या नागरिक समस्या सुटत नाहीत. या ठिकाणी रस्त्याची तुम्हाला मी झूम करून दाखवतोय. थोडं कॅमेरा स्टेट दाखवा. ही मोठी खडे आहे, मोठा खडा आणि त्याच्यानंतर 2 नंबरची खडी असते ती खडी आहे, जी कॉन्क्रीटला वापरतात त्या पद्धतीची ही खडी आहे. याच्यावर जो बारीक खडीचा थर यायला पाहिजे होता तो आलेलाच नाही आहे. बारीक खडीचा जो थर असायला पाहिजे तो आलेलाच नाही. हे काम या ठिकाणी झालं आहे. मग आता ते भ्रष्टाचारामध्ये झालं असेल का यांना असंच ह्या पद्धतीचंच काम करून दिलं असेल, हा प्रश्न इथं उपस्थित राहतोय. त्याचबरोबर गेली 15 ते 20 वर्ष झाले रस्ते झाले नाहीत. त्यानंतर हा रस्ता झाल्यानंतर त्याचबरोबर गटरी, तुम्हाला मी आता गटर दाखवतो स्क्रीनवरती बघा. गटरी 15 ते 20 वर्ष झाले नाहीत. जुन्या पद्धतीच्या ज्या दगडी गटरी असायच्या त्या दगडी गटारे अजून देखील इथं आहेत. या नागरिकांच्या समस्या भेडसावणार आहेत. या ठिकाणी ड्रेनेज लाईन मेन रोडला आलेली आहे. त्या ड्रेनेज लाईनला येथील कनेक्शन अजून जोडले गेलेलं नाही. त्यामुळे ह्यांच्या शौचालयाच्या टाकीचं जे पाणी असतं ते गटरीला जाते आणि त्यामुळे गटारीतून दुर्गंधी पसरते, डासांचा प्रादुर्भाव आहे, रोगराईला आमंत्रण दिलं जातं. याच नागरी समस्या भेडसावत असल्यामुळे हे नागरिक येथील त्रस्त झालेले आहेत. त्यामुळे या समस्या तात्काळ सोडवाव्यात अशी येथील नागरिकांची मागणी आहे. इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले, इचलकरंजी बोले. तर दर्शकांनो, आपण आहोत आता योगायोग, समस्त योगायोग नगरमध्ये. तर या ठिकाणी एवढ्या मोठ्या संख्येने या योगायोग नगर परिसरातील नागरिक जमलेले आहेत आपल्या समस्या आणि प्रश्न सांगण्यासाठी. 25 वर्षापासून ही वस्ती विसावलेली आहे या ठिकाणी. मात्र तरी नागरी समस्या अजूनही यांना भेडसावत आहेत. यांच्या ज्या प्राथमिक गरजा आहेत नागरी सुविधा देण्याच्या, त्या देखील इथे लोकप्रतिनिधी पुरवत नाहीत. त्यामुळं इथले जे जटिल प्रश्न आहेत त्याची उकल आता आपण करणार आहोत. इथं पाणी नाही, गटर व्यवस्थित नाही, रस्ता व्यवस्थित नाही, नगरपालिका कामगार येऊन बरोबर काढत नाहीत. इथं फक्त प्रश्न पाणी प्रेशर. हां, तुम्ही कधीपासून इथं राहायला? 87पासून. आता सांगा. हां, पाण्याचा प्रश्न, पाणी प्रेशर नाही पाण्याला, फक्त गटाऱ्या आणि ड्रेनेजचं काम. आणि हा रस्ता 1 फूट की 1.25 फूट उंच, पाणी जिरग्यापर्यंत रस्ता, पाणी सगळं संपते. पहिला समस्या तुमची काय मांडा, मागणी नंतर सांगा. माझी समस्या आहे फक्त गटाऱ्या आणि ड्रेनेजचं काम आणि रस्ता. माझी समस्या असे आहे की येऊन आम्ही 22 वर्ष झालो इथे राहायला आलो आहे योगायोग नगरमध्ये. आल्यापासून एकदा रस्ता झाला आहे, हा रस्ता नाही या गल्लीला. तो परत गटाऱ्या स्वच्छ नाहीत, गटाऱ्या खोल नाहीत,
पाणी येत नाही व्यवस्थित, सगळ्या सांद्री कोपऱ्यातल्या सगळ्याने तर रस्ते व्यवस्थित झाल्यात, पण योगायोगनगरचं का होत नाही? हां, या गल्लीतला नगरसेवक कोण आहे ते माहितीच नाही आहे आम्हाला, त्याच्यामुळे सगळे प्रश्न सुटतच नाही. नगरसेवक कोण आहे हे लोकांना माहीत नाही, म्हणजे मग तर कुणाकडे विचारायची? हा प्रश्न तर बरोबरच आहे. झालं. नगरसेवक आहेत पण काही कारणास्तव फोन केलं करतो बघतो म्हणून सांगतात, पण काही काम करत नाहीत. फक्त मत मागायला तेवढे एकदा येतात, परत त्याच्यावर येतच नाहीत. पाण्याची समस्या काय भेडसावते? वोटिंगच्या वेळीच फक्त दिसतात कोण नाही ते, बाकीच्या वेळी दिसत नाहीत की काय त्यांना असं समस्या सांगावं. आणि अडचणी जाणून घ्यायला येत नाही नाही, इतर वेळेला दिसतच नाहीत. आणि पाणी जरी आलं तर 3-3 तास पाणी मोटर लावल्याशिवाय पाणी भरून होत नाही. 3 तास लावावं लागतंय मोटर. हां, 3 तास राहते का पाणी? राहते. किती दिवसात नाही ते पाणी? 6 दिवसाला लावायलाच लागते ना, लावायलाच लागते. पाणी किती दिवसात नाही? पाणी 6 दिवसांनी पाणी येते, पण मोटर लावल्याशिवाय पाणी येत नाही. आणि गटरीचं पाणी, ते मोठी गटर केले, पाणी रस्त्याला सगळं इथे भरते, आमच्या दारापर्यंत पाणी असते. सारण गटरीचं पाणी? हां, आयुष्य गेलं बघा गटरीच्या पाण्यातच आमचं. आयुष्य गेलं गटरीच्या पाण्यात. नाही हे पाणी आता गटर काढले आहेत की नाही, ते सगळं पाणी इकडे उरपाटे येते बघा, सगळं रस्त्याला पाणी इथे दारात असते बघा आमच्या. मी तुम्हाला स्क्रीनवरती दाखवतोयच, मेन रोडच्या ज्या गटरी आहेत त्या गटरीला सारण बरोबर केलेलं नाही. या गटरीच्या समस्या गटरी होताना देखील या नागरिकांनी या समस्या मांडल्या होत्या आणि त्याच्याबद्दल आवाज देखील उठवला होता. ॲक्च्युली 2-3 वेळा आम्ही तक्रार पण नोंद केली होती. मेन रोडवरती जी मोठी गटर आहे त्या मोठ्या गटरीचं पाणी आहे, सारण गटर जी मोठी आहे त्या गटरीचं पाणी उलट प्रवाह व्हायला लागला आहे. गल्लीतील गटरचे पाणी मेन गटरीला जोडलं जाते ॲक्च्युली, पण हे असं इथं काय झालं आहे, उलटा प्रकार झाला आहे. मेन गटरीचं पाणी पूर्ण इचलकरंजीचं पाणी हे आपल्या भागामध्ये आपल्या गल्लीमध्ये एंट्री होत्या, ज्या म्हणजे टाकीपासून 25 टाकी भंडगर माळ, त्यानंतरनं आपलं पुजारी माळातलं जे संबंधित जे पाणी आहे ते सारण गटरीमार्फत या आपल्या मेन गटरीत येते. आणि ती गटरीतलं बॅक ज्यावेळी पाऊस जास्त पडतो आहे ते पावसाचं पाणी सगळे बॅक मारल्यामुळं प्रत्येकाच्या नागरिकांच्या घरात ती पाणी जाते आणि त्यामुळं कसं किडाचा प्रादुर्भाव होतो आहे, डेंग्यू मलेरियाची साथ येते. भागात ओपन पीस आहे पण अजूनपर्यंत 3 पत्तीपासून ते वाड्यापर्यंत आपल्या भागात एकच ओपन पीस आहे, पण अजून तिथं मंदिरची स्थापना करतो म्हणलीत, अजून काय झालेलं नाही. अंगणवाडी का सेविका आहेत आपल्या भागात, त्यासनी अंगणवाडी बांधून देतो म्हणलीत, ते पण अजून काही काम झालं नाही. 25 वर्षापूर्वी मोरबाडी साहेबांनी इथं पाईपलाईन टाकली होती, ती पाईपलाईन 4 इंची पाईप आहे. नगरपालिकेत आम्ही संबंधित पाणीपुरवठा अधिकारी जे बाजी कांबळे असतील, सुर्वे साहेब आहेत, त्यांच्याकडे सारखं जाऊन त्यांच्याकडे पाठपुरवठा केला. 6 इंची त्यांनी पाईपलाईन टाकतो म्हणलीत, पण ती अजून कागदोपत्री ती मंजूर आहे, अजून ती काय अस्तित्व आलेलं नाही, काही नाही. आश्वासनं मिळतात, नुसतं आश्वासनं मिळतात आणि करेंगे देखेंगे एवढंच. आपल्या इथं गटर मंजूर आहे, रस्ता मंजूर आहे, खरं अजूनपर्यंत काय झालं नाही. ते काय कुठं जाते काय कळणार ते विषय. इथं पाणी येतं आहे, फक्त प्रेशर नाही. पाणी जर आलं तर 2 तास 1 तास पहिला येतच नाही पाणी, नंतर सगळं झाल्यानंतर पाणी येते. म्हणजे कमी दाब असतोय आणि पाणी एकदम दाब, हवाच येते. हवा बरोबर, नुसती हवा पाण्याला. युनिट केले की फिल्टर पाण्याचं युनिट केलं की नाही, तिथं काय पाणी अजून येतच नाही फिल्टरचं पाणी. किती वर्ष झालं तो प्लांट बसवला? 2 वर्ष नाही 2 वर्ष झालं. शुद्ध पेयजल म्हणाले ते कोपऱ्यावरती शुद्ध पेयजल बसवला आहे, तो पण चालू झालेलं नाही अजून. ते तर चालू करून द्या. आता फिल्टरचं पाणी आणायला आम्हाला 5 जायला लागते, अर्धा तासानं तिथून जाऊन पाणी आणावं लागते. रामकृष्ण केसरवानी, मैं 2008 से यहाँ रह रहा हूँ. एक गटर जब से बना है 4 साल हो गया है, 4 या 5 साल लगभग हो गया गटर बने हुए. यहाँ पर लोग साफ करने नहीं आते हैं, और आएंगे तो बाहर निकाल कर फिर चले जाएंगे, और उनको बार बार प्रेशर दो कि आ जाओ भैया साफ़ करो तब आते हैं. उसके पहले आएंगे ही नहीं. इधर पानी की समस्या भी है लोगों को, और ये सब कचरा जितना भी है सब यही करते हैं, हमेशा की आदत है उनको. तर आपण पाहू शकताय की हा रस्ता दाखवा थोडंसं झूम करून. हा या परिसरातला रस्ता आहे, इथं रोड झालेला नाही, तर गटारींची अवस्था ही अशी आहे. आता या ठिकाणचे कर्मचारी कचरा काढून ठेवतात आणि तो घेऊन जात नाही. त्या गाडीच्या टायरजवळ दाखवा. हा काढून जातात आणि आठवड्यात एकदा येतात. हा गटरीचा कचरा काढलेला आहे आणि तो तसाच ठेवलेला आहे. कालांतरानं हा न नेल्यामुळं पुन्हा तो गटरीत साचतोय आणि त्यामुळे ह्या गटरीची अवस्था अशी झालेली आहे. आणि विशेष म्हणजे नगरपालिकेकडे बुट्टी नाही आहे, हे कचरा काढण्यासाठी बुट्टी सुद्धा नाही आहे. हे दुर्दैव आहे नगरपालिकेचं. बाचकी घेतात बाचकी.
या योगानगर दोन्ही गल्लीमध्ये 16,50,000 रुपये निधी गटारीसाठी मंजूर झालेला आहे. माझ्याकडं त्याचा पुरावा पण आहे. कॅमेऱ्यावर दिसेल का नाही सांगत नाही. हे बघा सर, कधी होणार आहे ते कधी होणार आहे ते मी ते आता त्या संबंधित कंत्राटदारासने आणि जे संबंधित नेते आहेत त्यांनाच नाही प्रश्न विचारू शकतो, म्हणजे इच्छित आहे की या गटारीचं काम कधी होणार आहे. 16,50,000 रुपये निधी मंजूर होऊन तरी आपलं काम होत नसेल म्हणजे पैसे गेलं कुठं? बरोबर. मग त्याचं आम्हाला उत्तर जे संदर्भात जे नेते आता हे सुज्ञ नागरिक आहेत की नगरपालिका प्रशासन काम करते, त्याचे कागदोपत्र पुरावे देखील यांच्याकडे उपलब्ध आहेत, म्हणजे हे सुज्ञ नागरिक आहेत. तरी तुम्ही जो भ्रष्टाचार करताय, मंजुरी करताय, ते सर्व आता नागरिकांच्यापर्यंत पोचलेलं आहे. या प्रभागात सर्वांनाच कळालेलं आहे की नगरपालिकेचा निधी जातोय कुठं, यांच्या नावाने आलेला निधी कुठं गायब होतोय हा आता सर्वांना या कळालेला आहे. महानगरपालिकेची निवडणूक होऊ घातली आहे आणि या महानगरपालिकेच्या निवडणुकीच्या वेळी यंदाच्या निवडणुकीत तुम्ही या नागरिकांना फसवू शकत नाही. फसवू शकतात का त्याने? आता मतदान हे लोक करणार नाही असं म्हणतात. या गेल्या 8 ते 10 वर्षात नगरसेवक कोण आहे किंवा आल्यात की कोणी येत नाही. निवडून झाल्यापासून कोणी आलं नाही, ना गटार झाले, लाईट नाही, रस्ता झाला नाही. आमच्या इथे गेले 10 वर्षात रस्ता झालेला नाही आहे काय. त्यामुळे नगरसेवक कोण आहे काय आपल्याला माहीत नाही. त्यामुळे सुखसुविधा नागरिक मतदान करणार का नाही? मतदान करणार नाही यावेळी. जरा पाणी पावसाळ्यात गुडघ्याएवढं पाणी असते गल्लीमध्ये, गुडघ्याएवढं पाणी असते आणि पूर्ण गटरीचं पाणी ओव्हरफ्लो होऊन पूर्ण प्रत्येकाच्या घरामध्ये जाते. सांगून सांगून आम्ही दमलेलो आहे. आता तुम्हाला स्क्रीनवरती मी इथल्या रस्त्याची परिस्थिती, गटारीची परिस्थिती आणि सारण गटारीची परिस्थिती मी तुम्हाला दाखवतोय. तर भयंकर प्रश्न इथं आहे. 87 पासून या दादांनी सांगितलं की ते 87 पासून राहिलेत. हां, तर 30 वर्षामध्ये हा एकदाच रस्ता झाला आहे. त्याच्यानंतर नाही, पाईपलाईन देखील त्यावेळच्या नगरसेवकांनी जी 4 इंची टाकली ती परत बदलली गेली नाही. म्हणजे जुन्या लोकांनी काम केलं पण नवीन लोकांनी काम केलं नाही असं इथल्या नागरिकांचं म्हणणं आहे. या परिसरातले प्रश्न तात्काळ सोडवावेत, अन्यथा हे मतदानावर बहिष्कार घालणार असं सांगतायत. तर आपण आता कुडचेमाळा परिसरात आहोत. या ठिकाणी हेरलगेमाळा परिसरातील देखील महिला इथं आलेल्या आहेत. दोन्ही ठिकाणची परिस्थिती आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत. आपण पाहताय दोन्ही बाजूला महिला जमलेल्या आहेत. अरुंद गल्ली आहे, अरुंद रस्ता आहे आणि गटरीची समस्या इथली काय आहे, रस्त्याची समस्या काय, नागरिकांची समस्या काय, आता हे नागरिक महिलाच सांगतील. आता 40 वर्षाला मी तर राहतोय, तर एक दिवस कवा तिने येऊन तिने गटर सरळ काढलेलं नाही, काय गटरीतलं घाण कधी वर काढून नेलेलं नाही आणि गटर पाणी तुंबतंय आणि पाणी चावीला येत नाही. या मावशी खाली 8 दिवस पाणी येत नाही चावीला. नाही तुमचा आवाज चांगला या. असू दे बोला की. हे सोडा, हात सोडा. 8 दिवसानं येतात, 6 दिवसानं पाणी यायला लागले तर काय डास घरात भरल्यात. डास गटर काढायला येत नाही. आता घंटा गाडी 12ला यायला लागल्यात. काय बायका घरात सगळ्या कामावर जातात. मग काय कचरा देणार कोण? 6 दिवसानं मग येणार कोण, विचारणार कोण? मला तुम्ही बोलाल की मगाशी बोल बघे भाभी आहे. आमच्या निम्म्या गल्लीला पुढं पाणी येत नाही आणि आम्ही बहिष्कार टाकणार मतावर. पाणी येत नाही म्हणून तुम्ही मतावर बहिष्कार? होय होय टाकणार. होय. इकडे ते गटरीच पाणी नाही आत जाते म्हणाले तिकडच्या बायका. गटर त्यांनी काढायला येत नाही, काढायला म्हणजे काय तर आम्हाला सांगतात, नंतर आम्ही सांगत नाही बघा. इथं पाणी येत नाही, गटरचं पाणी येतात. आमचं घर सगळं हे व्हायला लागले. आम्ही काय करणार? बारका मुलं आहे आमची, डेंगू होत्यात, कोरोना होत्यात. आमच्या इकडं घंटा गाडी थांबत नाही दारात मेन म्हणजे, आणि त्यात थोडा वेळ थांबली नाही असं होतं रोज. आणि आमच्या इकडचे रस्ते नाहीत, मेन म्हणजे रस्ते बरोबर नाही. पावसाळ्यात गटारीचं पाणी सगळं रस्त्यावर येते, सगळी घाण साठते आणि एकतर पाणी येत नाही चावीला 5-6 दिवस आणि त्यामुळं सगळं पाणी गटारीचं घाण काढायला पण पाणी नसते आमच्याकडे. गटार ओंडून इकडे रस्त्यावर नसतंय पाणी. अगदी घराच्या उंबऱ्यापर्यंत गटारीचं पाणी येते आणि डासांची खूप समस्या आहे. हे बघा पाणी घागर बी येत नाही आम्हाला चावीचं. 7-8 दिवसानं पाणी येतंय आणि कडपर्यंत पाणी तिथं चढत नाही, काय नाही. काय पाईपलाईन बदला मला कोण बदलत नाही, काय नाही. म्युन्सिपाल्टीला 10 मी सगळ्याजणी बायका जाऊन आलं तर पाण्याला कोण बी पाईप नाही, हे नाही म्हणून सांगतात. होटिंग कसं घालायचं, आम्ही काय करायचं? पाण्यासाठी वाटतच पाणीचं हे नाही आमच्या गल्लीत. किती दिवसापासून ही समस्या भेडसावते? 10 वर्ष झालं असं चालू आहे आमच्या गल्लीला. कोण बी तर घेत नाही पाण्याचं. सगळे येतात
हे वोट घाला, हे करा, तुम्हाला करून देतो म्हणतात. म्युन्सिपाल्टीला 10 आम्ही सगळं बायका पैसे आमचं पदरचं घालून गेलं तर कोण बी हे करत नाही, घालून देतो म्हणतात, घालत नाही, काय नाही. मग पाणी आमचं एवढं बारीक पाईप आहे, ह्याच्यामध्ये पाणी किती येणार? आम्ही राबाला जायचं, कामं करायचं का पोटाला खायचं काय? ते पाणी भरत बसायचं तुम्ही सांगा. आणि प्रत्येक टायमाला येतं मत द्या, हे द्या म्हणून येतात, कसं करायचं? इथं लोकप्रतिनिधींनी याकडे डोळसपणे पाहिलं पाहिजे. कोण वारस नाही, काय करतच नाही, काय बी नाही, पाण्याचं सोय आम्हाला कोण बी करत नाही. आणि सांगायला गेलं नाही हाकलून घालतात, आवाज करायचं नाही, जायचं चलायचं म्हणतात आम्हाला. काढलंय घरात लावून लावून पाणी काढलं, पाण्याचं पण बघायचं. गटरीचं साचलेलं पाणी आणि मोटर लावून बाहेर काढलंय. कुंभार येऊन बघून गेल्यात. पाण्याचं तर कड्याला चला, आमचं कड्याला चला, तिथं एक थेंब पाणी येत नाही, आमचं येतच नाही, पाणी येत नाही. मोटरी लावून आम्ही येत नाही, 2 एकटा कोण येतात बघतात, खरं कोणचा एकटा बहादर येऊन इथं केला नाही. किती वर्ष झालं? मी इथं 40 वर्ष होलं, मी इथं आहे. आम्ही तर आता 40 वर्ष झालं बघा, 40 वर्ष झालं इथं राहतोय. पाण्याची सोय आम्हाला बरोबर करून द्यायला पाहिजे. सगळं जणी पाणीपट्टी गल्लीत लोक सगळं भरतात इथं, खरं आम्हाला कोण सही करून इथं देत नाही इथं. आणि एवढं बारीक नळा आहे, पाणी कसं येणार सांगा? कडपर्यंत आमचं तर कडाला घर आहे, खरं एक टाइम पाणी येत नाही. आणि आम्ही जातो राबायला, कांड्या भरायला, आणि ते कामं करायचं का पाणी कुठनं भरायचं तुम्ही सांगा आणून आम्ही. आणि कोण बी हे करतच नाही पाण्याचं इथं वाटतं अजिबात. सांगतात, करतात, जाऊन सोडतात. कुडचेमाळ हा कष्टकरी कामगार वर्गाचा प्रभाग आहे. या प्रभागात गेल्या 40 वर्षापासून पाण्याचा प्रश्न भेडसावत आहे. पाण्याचा प्रश्न असेल, स्वच्छतेचा असेल, गटारींची स्वच्छता होत नाही. आणि संबंधित लोकप्रतिनिधींकडे यापूर्वी इथले मतदार गेले होते तेव्हा त्यांना अक्षरशः हाकलून लावले. आम्ही पैसे देऊन निवडून दिले तुम्हाला, तुम्ही इकडे यायचं नाही काम सांगायला, अशा उत्तरात त्यांना हाकलून लावलं जाते. त्यामुळे येणाऱ्या काळात या कुडचेमाळ्यातल्या सिमेंट गल्लीमध्ये जो गेल्या 15 ते 40 वर्षापासून साधारण पाण्याचा प्रश्न आहे, कमी दाबाने पाणी येते, निम्म्या गल्लीला पाणी येत नाही. त्यामुळे या ठिकाणी हा प्रश्न जर निवडणुकीआधी जर नाही सोडवला तर इथले मतदार बहिष्कार घालण्याच्या पावित्र्यात दिसत आहेत. सगळेजण बहिष्कार घालणार आहे काय? सगळे हे नागरिक बहिष्कार घालणार म्हणतायत. पाणी समस्या जर मिटत नसेल तर आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार महानगरपालिकेच्या निवडणुकीत, असे हे नागरिक सांगतायत. या ठिकाणची परिस्थिती भयानक आहे. आपण जाणून घेतली तर या परिसरामध्ये वरच्या साईडला पाणी बिलकुल चढत नाही आणि पाणी चढत नसल्यामुळे त्या महिलांना गेली 15 वर्ष झाली ही समस्या भेडसावल्या. जुनं जे नळ कनेक्शन आहे पाण्याचं तेच अजून आहे, ते बदललं गेलं नाही. ते जोपर्यंत बदललं जाणार नाही तोपर्यंत ही समस्या सुटली जाणार नाही. ह्या वस्तीमध्ये एका काकींनी सांगितलं की त्यांनी 40 वर्षापासून राहतात, म्हणजे ह्या समस्या तेव्हापासून आम्हाला समस्या भेडसावतात. इथल्या जर गटरी बघितल्या तर जुन्या पद्धतीच्या गटरी आहेत. कुठल्याही इंजिनियरला गटरी बघितल्यानंतर अंदाज येईल अशा गटरी आहेत. मी तुम्हाला स्क्रीनवर दाखवतो. ते किमान 15 ते 20 वर्षापूर्वीच झालेले आहेत आणि याला कोणी खोडू शकणार नाही. ते आम्ही कुठलाही इंजिनियर जर दाखवला की आम्ही बदलू तर हे नागरिक देखील सांगतात. किती वर्ष झाले गटरी झालेत? 15 वर्ष होऊन गेले, ते गटर करून गेल्या, त्याच्यावर तिने परखलं नाही. तर इथली वस्तुस्थिती आहे. लोकप्रतिनिधी उद्धटपणाने नागरिकांना वागणूक देतात, पैसे घेतलाय, मतदान केलाय, आता आमच्याकडे यायचं नाही असं बोलतात. ही लोकशाहीला धरून जाणारी गोष्ट नव्हे. आणि हा जर उद्धटपणा असा असेल तर हे लोकच येणाऱ्या काळात त्या लोकप्रतिनिधीला त्याची जागा दाखवतील असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. पाणी येतंय ते 8 दिवसांनी. ज्यावेळी प्रायव्हेट बोरवाल्यांना जर पाणी मागायला गेलं तर ही किरकोळ पाणी त्यांना देणार का? प्रायव्हेटवाली स्वखर्चानं मारलेलं बोरचं पाणी प्रायव्हेटला या किरकोळ लोकांना देणार काय? मग एक तरी बोर, ह्या एवढ्या भागाला एक तरी बोर पाहिजे का नको? मग एकही नाही बोर. मग उन्हाळ्यात जे 4 बारड्या पाणी लागते त्या बायका 4 बारड्या घेऊन कुणाच्या दारात जायचं? झालं ना. आम्ही मारायला लावले बोर, नळ आहेत म्हणतात, पाणी चढत नाही, पण कुणी ते बारड्या देत नाहीत बघा. प्रायव्हेटवाली अजिबात पाणी देत नाही, सरकार पाणी बोर. आता मी तुम्हाला शब्द देतो की आता इथं बोर मारणारे गावात फिरायला लागले, ते येतील तुमच्याकडे पाणी बोर देतील तुम्हाला. मारा म्हणून ते पण होईना. मारलेला आहे बोर, त्याला नाही फक्त जोडून घ्यायचं आहे. लाईटीच्या डांबावरच्या लाईटी ते सुद्धा सोय होत नाही आणि व्यवस्था तर नाहीच आहे. पूर्ण सगळे गटरखानाच होऊन बसले आणि हे जे अतिक्रमण आहेत ते पहिलं सगळं काढायला लावायचं आहे. सगळं जे आता तिकडे मोठे कंटेनर टाकतात ना, ही लहान लहान किरकोळ मुलं असतात. गल्ली केवढी कंटेनर आणताय केवढं? ज्या कंटेनरनं जो खड्डा तुमचा खचला जातोय तो तिथंच पडतोय ना. पावसाळ्यात परत 2 व्हीलर जायची लायकी राहत नाही, मग त्यातनं कंटेनर घालताय तुम्ही का? खरं मग एक तर खड्डाचा रस्ता चांगला करा, नाहीतर कंटेनर बंद करा.
कंटेनर आहेत ना मोठमोठे कंटेनर येणाऱ्याचा रस्ता आहे का? या गल्लीच्या लागून मोठा रस्ता आहे. त्या रस्त्याचा प्रश्न या ताई मांडतायत की या ठिकाणी मोठे मोठे कंटेनर येतात. साहजिक आहे, आपली इचलकरंजी वस्त्रनगरी आहे, मोठे मोठे वाहने येतात. लेकिन मोठे मोठे वाहने येत असताना त्या वाहतुकीचं नियंत्रण करणं देखील महत्त्वाचं आहे. या ठिकाणी ते स्पीड ब्रेकर लावणं गरजेचं आहे. जे खड्डे पडलेत ते तातडीने मुजवणे गरजेचं आहे. या ठिकाणी लहान मुलांना आता एवढ्याशा गल्लीमध्ये ते खेळू शकत नाहीत. त्यामुळे कदाचित रोडवर ते जातात, तर जात असताना त्यांना कुठला धोका होऊ नये याची काळजी देखील लोकप्रतिनिधी प्रशासनानं घेतली पाहिजे. तर आपण प्रभाग क्रमांक 14 मधील हेरलगेमाळा परिसरात आहोत. हा परिसर जर बघितला तर या ठिकाणची अवस्था तुम्हाला सांगतो. भर पावसाळ्यामध्ये या ठिकाणी खुदाई करण्यात आली, ती म्हणजे ड्रेनेज लाईन बदलण्यासाठी. आपण पाहू शकता यंदा पावसाळा हा 4 ते 5 महिने चालला. ही रस्त्याची झालेली अवस्था आहे आणि भर पावसाळ्यात या ठिकाणी महानगरपालिकाकडून खुदाई करण्यात आली. दलदल चिखलात येथील नागरिक या ठिकाणून ते वावरत होते. थोडंसं बाजूला व्हा मुलांना. आता ही मुलं बघा, इथून ही मुलं अकॅडमीचे आहेत. भर पावसात देखील मुलं या चिखलातून दलदलीतून जात होते. जरा मुलांना या सांगा काय काय तुम्हाला होतं या सगळं पडले. तर इथले विद्यार्थी आहेत, आता त्यांची अकॅडमी सुटलेली आहे, घरी जात आहेत. आपण त्यांच्याकडून जाणून घेऊया. रस्ता खूप चिखल होत आहे आणि याय जायला खूप अडचण आहे आणि 2दा पडल्यात पण 2 विद्यार्थी. त्यामुळे रस्ता लवकरात लवकर करून घ्या. अकॅडमीला येण्या जाण्यासाठी खूप त्रास होत आहे. उद्याचं भविष्य सांगतंय आपल्याला की इथला रस्ता करणं गरजेचं आहे. की पावसाळ्यात काय हाल झाले तुमचे? खूप चिखल होता, काढायला लागले आम्हाला. त्यासाठी 2-3दा आम्ही पडले, ते चिखलात पडले. सायकली अडकलेल्या खूप जाम काढाही न झालं. सायकली इकडे लावायला लागलेल्या, तिकडे जाता येत नव्हतं. तर अशी इथली परिस्थिती आहे. त्यामुळं आता निदान तात्काळ हा रस्ता दुरुस्त करणं गरजेचं आहे. कारण पावसाळा अजून संपला की नाही हे आपल्याला माहित नाही. वरुण राजा कधी येतोय कधी जातोय. मात्र आता सध्या तरी हा जो दलदलीचा रस्ता आहे तो प्लेन करणं गरजेचं आहे. इथल्या विद्यार्थ्यांना इथल्या नागरिकांना येण्या जाण्याची अडचण होत आहे. त्यामुळे महानगरपालिका प्रशासनानं याकडे तातडीनं लक्ष द्यावं अशी येथील नागरिकांची मागणी आहे. तर आपण कुडचेमळा परिसरात आहोत. शिवसूर्यनगर या ठिकाणी आहोत. हा देखील दुर्गम परिसर आहे. प्रभाग क्रमांक 14 मधील या परिसरामध्ये इथल्या समस्या या महिला सांगणार आहेत. इथं 15 वर्ष झालं हे रस्ता होऊन काय गटारीचं नाही तर नाही, ड्रेनेजचं पण तक्रार आहे. काय तक्रार आहे? ड्रेनेज ड्रेनेजचं पाणी तटलं की घरापर आतपर्यंत येत आहे. ते ड्रेनेज आहे तुमच्याकडे? आहे की ड्रेनेज आले. ड्रेनेज आले पण रस्ता नाही. 15-16 वर्ष झालं आणि कचरा काढायला 15 दिवसांनी 8 दिवसांनी 10 दिवसांनी असे यायला लागल्यात. आता हे 2 महिन्यात परत लाईटी डांबावरची लाईट नाही, औषध मारायला येत नाही, फोन करा म्हणतात. आणि आम्ही तिकडं जाऊन सारखं जायला लागतंय आम्हाला. जाऊन पण काय उपयोग नाही, रस्ता नाही, पाणी नाही. पाण्याचं पण लई तक्रार आहे. हा 5-5, 6-6 दिवस पाणी येत नाही. पाण्याची लई तक्रार आहे इकडं. आणि 15 वर्ष झालं आता रस्ता करून इकडं कोण बघत सुद्धा नाही. इकडं करतो म्हणतात, खरं येत नाहीत करायला. गटारी रस्ता मेन, गटारी रस्ता पाहिजे. आणि इलेक्शन आले की तेवढं नगरसेवक येतात आणि तिथनं पुढे आश्वासन देतात आणि परत कोण येत नाही. एकदा पाणी येतं इकडे. पाणी पुरवठा व्यवस्थित होत नाही. 8 दिवसात एकदा पाणी पुरवठा येत असतो. पाणी रस्ते गटारी ह्या कंपल्सरी झाल्या पाहिजे. त्यामुळे काय होतंय, तर गटारी आणि नसल्यामुळं पाणी पावसाचं सगळं साठतंय. त्यामुळे तुम्ही पाणी जे तुमचं शौचाचं पाणी असतं ते सोडताय कुठं? ड्रेनेजला सोडतोय. आता ड्रेनेजला सोडतोय. पण पावसाचं जे पाणी आहे ते रस्ते थांबून त्यामुळे रस्ते खराब होतात आणि लहान मुलांना बायकांना चालायला त्रास होतोय. पावसाळ्यात तरी भयानक हे होते या. त्याच्यामुळे लवकरात लवकर सगळं व्हायला पाहिजे. ड्रेनेज ब्लॉक आल्यासारखे ड्रेनेजचं लय तक्रार आहे. काय 8-8 दिवस तक्रार दिली का नाही, लोक लवकर ते रिपेअरी करायला येत नाहीत. येत नाहीत.
तर या ठिकाणची परिस्थिती मी तुम्हाला स्क्रीनवरती या ठिकाणचा रस्ता दाखवतोय. गेली 15 वर्ष हा रस्ता झालेला नाही. आता ड्रेनेज लाईन झाल्यानंतर सुद्धा या रस्त्याची दुरावस्था झालेली आहे. त्याचबरोबर या ठिकाणी ड्रेनेज लाईन घातली आहे, मात्र ती ड्रेनेज लाईन वारंवार चोकअप होते, वारंवार चोकअप होते. तक्रार करून देखील 10 ते 15 दिवस इथं महानगरपालिकेचे कर्मचारी तपासायला येत नाहीत. लोकप्रतिनिधींचं याकडे दुर्लक्ष असल्याचं देखील या ठिकाणचे लोक सांगतायत. या ठिकाणची परिस्थिती जर बघितली तर अत्यंत दुरावस्था या रस्त्याची झालेली आहे. त्यामुळे ड्रेनेज लाईन व्यवस्थित दुरुस्त करून द्यावी, रस्ता तात्काळ करून द्यावा. त्याचबरोबर या परिसरात गटर नाही आहेत, त्यामुळं पावसाचं जरी पाणी आलं, आता जे ज्यांचं खर्चाचं पाणी आहे ते ड्रेनेज लाईनला जोडलेलं आहे, मात्र पावसाचं पाणी आलं तर ते सोडायचं कुठं, तर ते पाणी इथंच तुंबतंय. रस्त्यामध्ये पूर्ण ओढ्यासारखा परिसर बनतोय. त्यामुळं अशा परिस्थितीत हे लोक राहतात. त्यामुळे महानगरपालिका प्रशासन, लोकप्रतिनिधींनी याकडे लक्ष द्यावं अशी इथल्या नागरिकांची मागणी आहे. गटर या भागात गटर आणि रस्ते झाल्याशिवाय आणि ड्रेनेज लाईन पूर्वी टाकलेली आहे, ड्रेनेज लाईन ती लहान असल्यामुळे आता घरं झाले सगळी, त्यामुळे ते ड्रेनेज आता कमी पडाले. बदलायला पाहिजे, आता पाईपलाईन मोठी टाकायला पाहिजे आणि गटर व्हायला पाहिजे, रस्ता व्हायला पाहिजे, पाणी व्यवस्था, मूलभूत गरजा जर तुम्ही व्यवस्थित देणार नाही, पाणी तुंबतंय रस्त्यावरचं, पाणी तुंबतंय आणि ढास होतात, डबके साठून ढास होतात आणि ढासून डेंगू वगैरे पसरतंय आमच्या गल्लीत. आणि ते तुम्ही लवकरात लवकर करा. ह्या वर्षी आम्ही सगळ्यांनी ठरवलंय की मतदान करायचं नाही. ह्या वर्षी आम्ही सगळ्यांनी ठरवलंय रस्ता गटारी झाल्याशिवाय मतदानाला जायचं नाही. मतदान करणार नाही, रस्ता झाल्याशिवाय मतदान करणार नाही. ड्रेनेज भरतोय, ड्रेनेज लिकेज झाली की ती माणसं लवकर रिपेरी करायला येत नाहीत. पाणीपट्टी भरतोय, 8-8 दिवस पाणी येत नाही. घरफाळा भरतोय, सगळं आम्ही व्यवस्थित भरतोय. कचरा काढायला माणसं व्यवस्थित येत नाहीत. आलीत की तण मोठं तिथंच टाकून जातात. काढायला तरी कोण येतच नाही. घंटा गाडी बी 4-4, 8-8 दिवसांनी यायला लागल्या. रोजच्या रोज घंटा गाडी बी येत नाही. असं सोसायटीत उच्च शिक्षित लोक आहेत, मग तिथं कशी ती घंटा गाडीवाले झालं तर तण काढायला लोक जातात. मग इकडे काय येत नाहीत, तिकडं रोजच्या रोज येतात. आम्ही तेवढी तक्रार केली का नाही, तेवढं एक 8 दिवसातनं महिन्यातनं एकदा येतात आणि परत तिकडे आम्ही तक्रार. हा देखील दुजाभाव लोकप्रतिनिधी असू देत किंवा महानगरपालिका प्रशासन दुजाभाव करते नागरिकांच्याकडे. हे मात्र बरोबर आहे. सोसायटीतल्या नागरिकांना एक व्यवस्था द्यायची आणि सामान्य नागरिकांना एक सुविधा द्यायची, असे प्रश्न देखील इथं आपल्याला उपस्थित होत आहेत. सगळे समानच घेतात ना, काय त्यांना वेगळं आम्हाला वेगळं असं बी काही नाही ना. सगळे एकसारखंच भरताव का नाही आम्ही. त्यांच्या बंगल्याचा कर मोठा असेल, असं कसं मोठा असेल, तसं नसतंय. तिथं पण माणसं आहेत ना, आम्ही पण माणसं आहेत ना. बसणारच ना. तर मोठ्या बंगल्यांचं जर कर मोठा गोळा होत असेल तर एक लक्षात ठेवा, तिथंही माणसं आहेत, हे नागरिक सांगतायत आणि इथंही माणसं राहतात. त्यामुळे यांनाही तशीच सवलत दिली पाहिजे, त्यांना ही सुविधा त्याच पुरवल्या पाहिजेत. काय तुम्ही आमच्या गल्लीचं पूर्ण काम झाल्याशिवाय आम्ही मतदान अजिबात कोण करणार नाही. बाई असू दे की बापाई असू दे, कुणी पण असू दे, आम्ही अजिबात मतदान करणार नाही. कोण येते ते येऊ दे. आमच्या गल्लीत मतदानाला कोणीही जायचं नाही गल्लीतल्याने. तर ऐकलं तर हे लोक आता सांगतायत की आम्ही मतदानावर बहिष्कार घालणार आहे. आपण प्रभाग क्रमांक 14 पाहिला. या प्रभाग क्रमांक 14 मध्ये 3 ठिकाणी आपल्याला अशी परिस्थिती ऐकायला मिळाली की हे लोक म्हणतात की मतदानावर आम्ही बहिष्कार घालणार. कुडचे मळ्यामध्ये 2 ठिकाणी, त्याचबरोबर हेरेलगे मळा परिसरात आहे, त्याचबरोबर आपण योगायोग नगरमध्ये बघितलो. या ठिकाणचे लोक म्हणतात की आमच्या नागरी सुविधा, मूलभूत सुविधा ज्या आम्हाला मिळत नाहीत, त्यामुळे आम्ही मतदान करणार नाही, मतदानावर बहिष्कार घालणार. लोकप्रतिनिधींनी आणि प्रशासनाने याकडे गांभीर्याने लक्ष दिलं पाहिजे. नगरसेवक काम करत नाहीत, निदान विधानसभेतील आमदार आणि लोकसभेतील खासदार यांनी तरी या परिसराकडे लक्ष दिलं पाहिजे. कारण ही परिस्थिती यंदाच्या लोकसभा विधानसभेला मारून नेली असली तर पुढच्या लोकसभेला विधानसभेला त्यांना देखील ही अडचणीची कळ होणार आहे. त्यामुळे आमदार खासदारांनी देखील या परिसराकडे लक्ष देणं गरजेचं आहे. कार्यकर्त्यांच्यावर भरोसा ठेवून आपल्या लोकांच्यावर भरोसा ठेवून निवडणूक तुम्ही जिंकाल, मात्र या नागरिकांचे प्रश्न सुटणं अत्यंत गरजेचं आहे. प्रभावीपणे
प्रश्न सुटले तरच हे लोक मतदान करतील, नाहीतर करणार नाहीत. या प्रभाग क्रमांक 14 मधली सर्वात भयंकर परिस्थिती आहे. त्यामुळं या ठिकाणचा प्रभाग क्रमांक 14 हा इचलकरंजी बोले हा कार्यक्रम आम्ही या ठिकाणी समाप्त करतोय. उद्या परत भेटूया इचलकरंजी बोले या कार्यक्रमात. प्रभाग क्रमांक 15 मधून माझ्यासोबत आहेत रसूल जमादार आणि कॅमेरामन रियाज मुल्ला.